लांडोरखोरीचा हा निसर्गरम्य परिसर आम्ही एका टेहळणी बुरुजावर उभे आहोत आणि तिथून हे लांडोरखोरीचं सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतंय। घनदाट असं जंगल आणि त्यावर उभारलेला हा टेहळणी बुरुज खूपच छान। खूप लोक इथे सकाळी सकाळी भ्रमंतीसाठी येत असतात आणि अगदी या भ्रमंतीचा निसर्गाचा मनमुराद आनंद सगळ्यांना मिळत असतो। हे समोर जे दिसतंय हे प्राण्यांसाठी उभारण्यात आलेलं हॉस्पिटल आहे। खूप मोठं हॉस्पिटल उभारलं जात आहे आणि कुठल्या या परिसरातील म्हणजे जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील एखादी प्राणी जर जखमी झाला तर त्याला इथे औषधोपचार केला जाणार आहे आणि म्हणून वन विभागाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं प्राण्यांचं हॉस्पिटल दवाखाना इथे उभारला जातोय। सुंदर परिसर आहे। खाली आपल्याला जे दिसतंय ते या प्रकल्पाच्या खालची वस्ती आणि समोर हे जे काही दिसतंय हे सरकारी महिला हॉस्पिटल आहे। खूप सुंदर असा परिसर आहे। त्याच्या पलीकडे दूरवर डोंगरांमध्ये आपल्याला जैन व्हॅली आपल्याला दिसते आणि अशा प्रकारे हा निसर्गाचा आनंद तुम्ही आम्ही सगळे घेऊ शकतो। अशा स्वरूपातलं जवळपास 5 किलोमीटर पूर्ण भ्रमंतीसाठी एक रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि खूप लोक सकाळी सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉकला येत असतात आणि अशा प्रकारे एक चांगला परिसर या शहरामध्ये उपलब्ध झालेला आहे। आणि खरं म्हणजे निसर्गाला आपण जपलं पाहिजे। निसर्गाला आपण जपलं तर निसर्ग आपल्याला जपेल अशा स्वरूपातलं आहे। अगदी चिमणी पाखरं प्राणी या जंगलामध्ये अगदी सुरक्षित आहेत आणि त्या संदर्भात खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे।